नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. ज्या आवाजानं कित्येक दशक संपूर्ण जगाला वेड लावलं, ज्यांच्या गाण्यांनी आपल्या ओठांवर कधी हसू तर कधी डोळ्यात पाणी आणलं, त्या गानसम्राज्ञी आशाताईंच्या या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेला वेदनांचा महासागर तुम्हाला माहितीये का? आशा भोसले यांचा जीवन प्रवास हा एखाद्या थरारक चित्रपटासारखा वाटला तरी त्यामागील दाहक वास्तव अत्यंत हृदयद्रावक आहे. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेऊन त्यांनी गाण्यास सुरुवात केली. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी घरच्यांचा टोकाचा विरोध पत्करून स्वतःपेक्षा 15 वर्षांनी मोठे असलेल्या गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. मात्र ज्या प्रेमासाठी त्यांनी घर सोडलं त्याच नात्यानं त्यांना आयुष्यातील सर्वात भीषण जखमा दिल्या. 11 वर्षांच्या त्या संसारात त्यांना सतत शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागला. अखेर तिसऱ्या बाळामुळे गरोदर असताना त्यांना अत्यंत क्रूरपणे घरातून बाहेर काढण्यात आलं. 2 लहान मुलं आणि पोटातील बाळ घेऊन त्या माहेरी परतल्या. अशा कठीण काळात त्यांनी जिद्दीनं स्वतःला सावरलं आणि चित्रपट सृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. याच प्रवासात त्यांना राहुल देव बर्मन म्हणजेच पंचमदा यांची साथ मिळाली. आर.डी. बर्मन आणि आशाताईंची जोडी संगीताच्या दुनियेत अजरामर ठरली. 1980 मध्ये या 2 दिग्गज कलाकारांनी विवाह केला. पंचमदा यांच्या सोबतचे त्यांचे नाते केवळ वैयक्तिक आयुष्यच नव्हे तर संगीताच्या दृष्टीनेही सुवर्णकाळ ठरले. त्यांच्या सहवासात आशाताईंच्या गायकीला नवीन पैलू मिळाले. मात्र नियतीनं त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठे दुःख मांडले. 1994 मध्ये पंचमदा यांचं अकाली निधन झालं, ज्यामुळं आशाताई पुन्हा एकदा एकाकी पडल्या. दुःखाची मालिका इथेच थांबली नाही. आपल्या मुलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या आशाताईंना त्यांच्या वृद्धापकाळात सर्वात मोठा धक्का बसला, तो म्हणजे त्यांची कन्या वर्षा आणि मोठा मुलगा हेमंत यांचा मृत्यू. तरुण मुलांचा असा मृत्यू कोणत्याही आईसाठी असह्य असतो. मात्र इतकी प्रचंड दुःखे, अपमान, कौटुंबिक हिंसाचार आणि जवळच्या व्यक्तींना गमावल्यानंतरही आशाताईंनी हार मानली नाही. आज 90तही त्यांनी जेव्हा स्टेजवर उभ्या राहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आवाजातील ऊर्जा हे जगाला सांगतं की संकट कितीही मोठी असली तरी जगण्याची उमेद आणि कलेवरची निष्ठा माणसाला फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेण्याचं बळ देते. त्या केवळ एक महान गायिका नव्हत्या, तर त्या संघर्षाचे आणि अफाट जिद्दीचे दुसरे नाव होते. आशाताईंना एम न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली.